नमस्कार, सलाम अलैकुम, जय भीम. धर्माचा राजकारणात कितपत उपयोग व्हावा आणि राजकारणाचा धर्मात किती शिरकाव असावा. काही काळानंतर मग परत प्रतिक्रिया येईल की धर्माला राजकारणातून बाहेर काढा. सर्वांना नमस्कार, सलाम अलैकुम, जय भीम. मित्रांनो, आता आपल्यापुढे एक मोठा प्रश्न आहे की धर्माचा राजकारणात कितपत उपयोग व्हावा आणि राजकारणाचा धर्मात किती शिरकाव असावा. ह्या दोन गोष्टीचे प्रश्न आता विषयपत्रिकेवर आले आहेत. खरं म्हणजे ह्या गोष्टीचा पूर्वीच निकाल लागलेला. महात्मा गांधी ज्यांनी स्वातंत्र्य संग्रामाचं नेतृत्व केलं ते अत्यंत धार्मिक होते. ईश्वरावर त्यांची श्रद्धा होती. पुढे पुढे त्यांच्या उत्तरायुष्यात ते म्हणायला लागले की सत्य हाच परमेश्वर आहे. आधी ते म्हणायचे परमेश्वर हा सत्य आहेच आणि परमेश्वर न मानणारा मनुष्य स्वतःला संयमित करू शकत नाही आणि राजकारणामध्ये प्रतिनिधींनी स्वतःला सतत संयमित ठेवायचं असतं आणि लोकांशी नाळ ठेवायची असते. आता काय झालेलं आहे, धर्म एक हिप्नोटायझिंग इफेक्ट म्हणजे लोकांना कन्फ्यूज करण्याकरता लोकांच्या मनावर धर्माचं गारूड आलं की तो आपले खरे प्रश्न आहेत म्हणजे बेकारी आहे, महागाई आहे, करोनामध्ये झालेले हाल आहेत, अशा अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नांचा विचार करणं सोडून देतो. म्हणून धर्माचा वापर केला जातो. म्हणजे फार धर्माचा वापर राजकारणात करू नये हे कळतंच, परंतु माझ्याजवळ बोलण्यासारखं काही नसेल तर मी हिंदू लोकांचं रक्षण करतो अशी हाक दिली की एक मेजॉरिटी चंक तयार होतो मतदाराचा. म्हणून भाजप प्रमाणाबाहेर धर्माचा राजकारणात वापर करत आहे. म्हणजे आता 3 राज्याचे जे निकाल लागले, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड, हे कुठं ना कुठेतरी त्यांनी रुजवलेलं हिंदुत्व होतं. म्हणजे मग आपण हिंदू आहोत ही एकदा अस्मिता तयार झाली, धार्मिक अस्मिता, की मग इतर काहीच दिसत नाही त्याला आणि तो मतदार खोट्या गोष्टीकरता मतदान करतात. ब्राह्मणिझममध्ये एक असं आहे की जर तुम्हाला तर्कानं लोकांना पटवता येत नसेल तर लोकांना संभ्रमात ठेवा, तर लोक संभ्रमात जातात, हिप्नोटायझिंग इफेक्टमध्ये जातात. म्हणून यावर्षी निवडणुका आहेत लोकसभेच्या आणि मोदींकडे सांगण्यासारखं काही नाही आहे. ते मणिपूरला गेलेच नाहीत, अजूनपर्यंत गेले नाहीत. तर मणिपूरला एवढा हिंसाचार झाला, त्यांचं कर्तव्य होतं, ते गेले नाही. नंतर संरक्षक फळीवरती चीननं आपला प्रदेश वापरलेला आहे. म्हणजे त्यावरही आपले पंतप्रधान फेल आहेत, अपयशी आहेत. त्यांची 5 कर्तव्य असतात कुठल्याही पंतप्रधानाचे. ते देशाचं संरक्षण, त्याचबरोबर दुसरं असतं देशाची अर्थव्यवस्था. हा एकट्या पंतप्रधानाचा विषय असतो, तो काय राज्याचा विषय नाही. तर आता ह्या अर्थव्यवस्थेमध्ये बेकारी आजपर्यंत नव्हती एवढी वाढलेली आहे, नंबर 1. त्याचबरोबर महागाई वाढलेली आहे. म्हणजे बेकारी असली तरी पूर्वी जगता यायचं लोकांना, घरी शेअरिंगवर चालायचं. आता तेही जगता येत नाही. एक मुलगा न अर्थ काही आणणारा घरात तो पोचणं म्हणजे महागाईमुळे ते अशक्य आहे. आणि त्यामुळं गरिबीच्या सीमारेषेखाली जे लोक आहेत म्हणजे कसे बसे जगतात त्यांची संख्या वाढत चाललेली आहे. आणि हे घोषणातून वगैरे काही थापा देतात पण लोकांना ते पटत नाही. तिसरं असतं लॉ अँड ऑर्डर. लॉ अँड ऑर्डर कुठली काय राहिली देशात? कुठेही खून होतात, गोहत्याबंदीवाले काही करतात, लिंचिंग करतात, पोलिसांना मारतात. नंतर शासनच कोर्टातून हुकूम न घेण्याच्या ऐवजी त्यांना वाटतात त्या गुन्हेगारांची घरं बुलडोजरने पाडतात. तर लॉ अँड ऑर्डर कुठे राहिले? लॉ अँड ऑर्डर हाही विषय पंतप्रधानांचा असतो. म्हणून तर त्याला कुठलंही गव्हर्नमेंट पाडायचा म्हणजे राज्य पातळीवरचं गव्हर्नमेंट पाडायचा जर ते लॉ अँड ऑर्डर सांभाळत नसेल तर हा दोघांचाही विषय आहे, तर त्याला अधिकार आहे ते सरकार पाडायचा. आणि तिसरं म्हणजे लोकशाही नावाचा जो विषय आहे, धर्मनिरपेक्ष लोकशाही, ही
हेतुतः धर्माचा राजकारणावरचा परिणाम टाळणारी व्यवस्था आहे. कारण आपल्या देशात सर्व धर्म आहेत. जगात जेवढे धर्म आहेत तेवढे आपल्या देशात. हे जर सर्व भारतीय नागरिक सुखानं नांदायचे असतील तर शासनाला स्पेशल असा स्वतःचा कुठलाही धर्म असणार नाही. हे घटनेमध्ये अगदी पक्क केलेलं आहे. असं असताना मंदिराचा प्रश्नच शासनाने हाती घेतला आहे. इतर प्रश्न सोडून दिले आणि तो किती घेतला आहे त्याला काही प्रमाणच नाही. म्हणजे सर्व काही भारत सरकार हे फक्त मंदिर बांधण्याकरता आणि ते मंदिराच्या जेवढ्या बातम्या येतात तेवढे तिथे एक आपली खपली काढली जाते की मशीद पाडून हे बांधलं जातं आहे. वास्तविक धर्मामध्ये त्या अनुयायाने आपापली मंदिरं प्रार्थनास्थळं बांधायला काहीच हरकत नाही. पण आपल्याकडे स्पष्ट म्हणलं आहे की शासनाचा कुठलाही स्वतःचा धर्म नाही. इथे शासनाला हिंदू धर्म असल्यासारखं आणि मुसलमानांचा सूड उगायचा 500 वर्षाचं दुःख आहे आमचं वगैरे असं सगळी भाषा आणि गावोगाव ते सेलिब्रेशन करायचं 22 तारखेला म्हणून दुकानदारांना दम देत आहेत की इथं तुम्ही हे लावल्याच पाहिजेत माळा, म्हणजे सेलिब्रेशनचं वातावरण तयार केलं पाहिजे. अशा पद्धतीनं सर्व जनतेला एका रामलल्लाच्या फेऱ्यामध्ये आणून यांना इलेक्शन जिंकायचे. तर धर्माचा वापर जर राजकारणात खूप केला गेला तर एकतर तो लोकांच्या श्रद्धेचा विषय असतो, त्यामुळे इतरांनी टीकाही करता येत नाही. तर्काचा काही विषय नसतो. यावर्षी पुण्यातला सुद्धा गणपती उत्सव फार जोरात झाला, पण गणपतीची वर्गणी गोळा करताना मुलं दिसली नाहीत. 10 रुपये 25 रुपये असे गोळा करायचे, कारण ते सर्व भाजपनेच फायनान्स केला. सर्वात जास्त खर्च झाला आणि तो भाजपने केला. तर धार्मिक यांना, कीर्तनकारांना, अमक्याला सगळ्यांना ते फायनान्स करतात. त्यांच्याकडे पैसा अमाप आहे. आता अयोध्येमध्ये जे चाललेलं आहे त्याच्यावरून लक्षात येतं की इतका पैसा वेस्ट करायला आहे आपल्याकडं आणि मग का नाही प्रश्न सोडवता येत आपल्याला. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवता येत नाही. शेतकऱ्यांना कांद्याला भाव यायला लागले की यांनी निर्यात बंदी केली, भाव खाली पडले. म्हणजे शेतकऱ्याला त्याच्या कष्टाचं मोल मिळूच नये अशी ही व्यवस्था आहे. आणि ही वरच्या वर्गाच्या भांडवलदारांच्या धार्जिणे आहे. करोना काळामध्ये आपल्याकडे साधारण 47 लाख लोक मेले. हे सरकार कबूल करत नाही, पण इंटरनॅशनल एजन्सीने सर्वे करून सांगितलेलं आहे. लसला ऑर्डरच दिली नव्हती. लस आपल्या इथे तयार होत होती. ऑक्सफर्डबरोबर संशोधन करून सायरस पुनावाल्यांनी पुण्यात केली, पण त्याला ऑर्डरच दिली नव्हती. जगातल्या सगळ्या लोकांनी जितके लोक त्यांचे आहेत त्याच्यापेक्षा जास्त ऑर्डर दिल्या होत्या. ऑक्सिजनची व्यवस्था केली होती. तर हे काही न करता लोकांना यांनी सांगितलं धार्मिक की गीतेमध्ये 18 दिवस युद्ध झालं तर करोनाचं युद्ध आपण 18 दिवस जिंकू आणि तुम्ही टाळ्या वाजवा म्हणजे करोना पळून जाईल, तुम्ही लाईट दाखवा. तर हे श्रद्धेचा भाग म्हणून झाला तर कोणाला काही याच्यावर बोलताही येत नाही. आणि त्याच्यामुळं एवढे लोक मेले. आणि लॉकडाऊन जे लावले ते आज लॉकडाऊन डिक्लेअर केला. समजा लोकांना आपापल्या गावी जायचं असेल, लॉकडाऊनमध्ये रोजगार नव्हता, तर 4 दिवस द्यायचे ना त्यांना आधी सांगून की 4 दिवसानंतर लॉकडाऊन. इतके लोकांचे हाल झाले. मध्ये लोक मेले, पायी गेले इथून बिहारला, म्हणजे महाराष्ट्रातून बिहारला वगैरे. तर ते जगाने नोंद घेतली आहे, त्याच्यावर पुस्तकं आली आहेत. तर कुठल्याही फ्रंटवर नरेंद्र मोदी सरकार एक्सलंट त्यांनी काही केलं आहे, त्यांचे गुण दाखवले. तर गुण दाखवले म्हणजे नोटाबंदी दाखवले, मंत्र्यांनाही माहीत नव्हतं. आणि ह्या लोकशाहीच्या प्रक्रियेतूनच हुकुमशाह कसा निर्माण होतं हे देश पाहतो आहे. लोकसभा आणि राज्यसभेतले 2 दिवसात 143 संसद रद्द केलं. असं होत नाही, पण धर्माचा आधार घेतल्यामुळे एक प्रकारचा उर्मटपणा येतो की आता आम्ही लोकांना धर्माच्या प्रभावाखाली आणले, त्यामुळं ते मतं देणारच, तुम्ही काही करा आमच्या विरुद्ध, काही होत नाही. आणि शेवटचं म्हणजे विरोधी पक्ष मुक्त लोकशाही पाहिजे, म्हणजे कोणी प्रश्नच विचारायला नको. म्हणून ED, CBI ह्या ज्या तपास यंत्रणा आहेत त्या मुख्यमंत्र्यांच्या मागे लावत आहेत.
आणि भाजपचा एकाही माणसाच्या तपास होत नाही. म्हणजे अगदी असं चित्र उभं केलं आहे की भाजपचा असला तर तो अगदी धुतल्या तांदळासारखा आणि विरोधी पक्षाचा असला तर तो भ्रष्टच आहे. तर हे गैरच आहे. आता धर्मामध्ये काय होतं, धर्मामध्ये यांनी राजकारण आणलं. RSSने ते आंदोलन चालवलं बाबरी मस्जिद पाडण्याचं आणि त्यावेळेच्या जनसंघाने 2च खासदार होते. पण धर्मामध्ये इतकी लुडबुड करावी का राजकीय लोकांनी? कुंभमेळ्यात यांची लुडबुड, नंतरमध्ये हरिद्वारला एक भगवे कपडे घातलेल्या तथाकथित साधूंचं संमेलन, त्याच्यामध्ये काय म्हणाले, मुसलमानांच्या हत्या करायला पाहिजे. त्यांच्यावर कुठलीच ॲक्शन होत नाही. म्हणजे यांचा कायदा हा सगळा पक्षपाती आहे. एकदा धर्माची बाजू घेतली की तुम्हाला इतर धर्मांच्या विरोधीच राहावं लागतं, पक्षपातीच राहावं लागतं. पण हे धर्मात झाल्यावर प्रत्येक धर्माचं आपलं काहीतरी स्ट्रक्चर असतं. तर हिंदू धर्मामध्ये शंकराचार्यांचं महत्त्व आहे आणि शंकराचार्यांनी हिंदूवरती 16 संस्कार होतात का हे पाहायचं असतं, त्याच्या व्यवस्थेचं नियमन करायचं असतं. म्हणून 4 दिशांना देशाच्या 4 शंकराचार्य. तर त्याच्या शास्त्रात लिहिलेलं आहे की मंदिराचं शिखर पूर्ण होऊन सगळं झाल्याशिवाय प्राणप्रतिष्ठा होत नाही आत बसवलेल्या देवाची. पण ते करतायत आणि 4ही शंकराचार्य मिळून सांगतायत. तर हिंदू धर्माचा ताबा राष्ट्रीय सेवक संघाने घेतला, भाजपने घेतला. तर राजकारण धर्मात आल्यानंतर धर्माची पण अवनती होते आणि काही काळाने म्हणजे जसं BJP कमी होईल तसं हिंदू धर्माचंही कमी होईल. हिंदू धर्माची स्वतःची स्वतंत्र जी काही यंत्रणा आहे ती नष्ट झाली आणि मग तुम्हाला शंकराचार्य नाही मिळाले तर दुसरे आम्ही घेतले. आता ते चंपतराय म्हणून आता अयोध्येच्या इथे ते स्वतः डिक्लेअर करायला लागले की नरेंद्र मोदी हे विष्णूचा अवतार आहे. आता माणसांना धर्मामध्ये अवतार जाहीर करण्याचं हिंदू धर्मात नाही आहे, पण त्यांनी जाहीर करून टाकलं हे विष्णूचा अवतार आहे. आता विष्णूचा अवतार म्हणल्यामुळे तो माणूसच नाही ना. आणि मग माणूस आणि नरेंद्र मोदी अशी लढाई होणार. त्यात नरेंद्र मोदी चुको काय हो, कारण तो देव आहे, तर त्याच्या बाजूला लोकांना झुकवायचं. हा धर्माचा वापर राजकारणात. आणि राजकारणातले ज्या स्पर्धा असतात की हिंदू धर्माचं सगळं ताबा घ्यायचा, तर हा ताबा घ्यायचा भाजपचा आणि RSSचा मोठा प्रयत्न आहे. त्यामुळे हिंदू धर्माचं वाटतं होतं. आणि जगाचा दाखला असा आहे की जिथे जिथे धर्माचा ताबा राजकारण्याने घेण्याचं ठरलं तिथे तिथे धर्माचं नुकसान झालं आहे. तर धर्माचंही नुकसान होतं आणि राजकारणाचंही होतं. युरोपमध्ये छोटे छोटे राजे होते, संस्थानिक होते आणि ख्रिश्चन धर्मगुरू असायचे, ते स्वतः सैन्य ठेवायचे. म्हणून त्यांचे स्पर्धा जेव्हा झाल्या तेव्हा म्हणायचं धर्म शांती अहिंसा, पण प्रत्यक्षात त्यांचं युद्ध व्हायचे. तर 1500 लढाया झाल्या. म्हणजे धर्माच्या नावावर शांतता प्रस्थापित करण्याऐवजी, लोकांना समाधान देण्याऐवजी रक्तपात झाला. धर्माच्या नावावर सर्वात जास्त लढाया एकूण जगाच्या इतिहासात झाल्या. आणि मग तिथले शहाणे लोक बसले आणि त्यांनी एक करार केला की राजाने पंचेंद्रियाला दिसणाऱ्या ज्या गोष्टी असतील इहलोकीच्या, म्हणजे रस्ता असेल, सडक असेल, त्याचं नियमन करणं, लोकांना पाणी द्यायचं आहे, अन्न द्यायचं आहे, अर्थव्यवस्था आहे, याचं नियमन राजाने करावं. राजाने लोकांना मोक्ष द्यायच्या वगैरे भानगडीत पडू नये. आणि जे पारलौकिक आहे, जे इहलोकीला दिसत नाही, त्याचं आपल्या डोळ्याला दिसत नाही, कानाला ऐकू येत नाही, अशा ज्या गोष्टी आहेत, स्वर्ग नर पाप पुण्य, याचा प्रमुख पोप राहणार. आणि ह्या कराराला सेक्युलर म्हणतात. म्हणजे इहवाद हा राजा करताय आणि पारलौकिकवाद हा धर्म करताय. आणि तो इहवाद शब्द भारतात रुजला नाही, कारण भारतामध्ये तसा इहवाद नाही. भारतामध्ये एवढंच म्हणलं की अनेक धर्म आहेत, शासन कुठल्याही एका धर्माचं नसेल आणि सर्व धर्म ना आपापलं स्वातंत्र्य असेल, त्याने आपल्या अनुयायांच्या जीवावर आपला धर्म वाढवावा आणि प्रार्थनास्थळं बांधावी, मंदिरं बांधावी, चर्च बांधावं.
त्याला सरकार आड येणार नाही. तर हेही गेलं. हे सरकार मशिदी पाडणार, म्हणजे अल्पसंख्याकांचे प्रार्थनास्थळं पाडणार, चर्चेस पाडणार आणि सगळ्या ठिकाणी मंदिरं पाडणार. आता त्यांनी काय सांगितलं, 22 जानेवारीला अयोध्येमध्ये रामलल्लाची प्रतिष्ठापना होणार आहे, प्राणप्रतिष्ठा होणार आहे. तर सर्व मंदिरामध्ये दिवे लावा, घरोघर दिवे लावा. म्हणजे हे लोकांना धर्म आणि राजकारण याच्यामधून संभ्रमात ठेवण्याचा हा विषय आहे. आणि इलेक्शन तोंडावरच का आलं? मंदिर झालं असतं नंतर त्याची प्राणप्रतिष्ठा झाली असते ना. आत्ताच का करायची? अर्धमुर्ध बांधलेलं, शिखर नसलेलं असं ते मंदिर, आणि त्याच्यात देव राहणार, आणि त्या मूर्तीची प्रतिष्ठापना इलेक्शनच्या तोंडावरच करायची. हे धर्माचं अतिशय विद्रूप वापर आहे. हा विद्रूप रूप पुढे आणलं आणि त्याचा वापर ते सामान्य मतदार करताय. सामान्य मतदार कुठल्याही धर्माचा असेल त्याला राज्यघटनेनं धर्मस्वातंत्र्य दिलेलं आहे आपापला धर्म पाळण्याचं. पण तो याने अल्पसंख्याक तर घाबरूनच जातील आता देशात जे चालले आहेत. तर एकूण हे जे चाललेलं आहे हे आपल्या त्रुटी झाकण्याकरता नरेंद्र मोदी त्यांना आपल्या पदाला न्याय देता आला नाही. सर्व फ्रंटवर ते अपयशी ठरले. तेव्हा आता पुन्हा एकदा सत्ता पाहिजे म्हणून त्यांनी हा धर्माचा जोरदार वापर सुरू केला आहे. आणि जगामध्ये जिथे जिथे, म्हणजे पाकिस्तानने इस्लामचं केलं, काय झालं? देश तुटला. तर देश तोडण्याचं काम धर्म आणि राजकारण यांची सांगड झाली तर देश तुटण्यापर्यंत जातं. तर ते आपल्या देशात आत्ता चालू आहे. जगामध्ये जगाचा इतिहास तोच आहे. म्हणून त्यांनी सर्वांनी राजकारणापासून धर्म बाजूला ठेवलेला आहे. राम मंदिराचा परिणाम हा आत्ता तर अत्यंत हाईपला नेल्यामुळे, वर नेल्यामुळे तारस्वरात, पण हा काही कायम राहत नाही. म्हणजे हिस्टेरिया, म्हणजे कृत्रिमता असते त्याच्यात. ते किती दिवस लाडू करणार, किती दिवस दिवे लावणार, किती दिवस ते महंत दाढ्या वाढवून आणि ते विचित्र गंध लावून फिरणार. याचा परिणाम कमी होईल काही काळाने. काही काळानंतर मग परत प्रतिक्रिया येईल की धर्माला राजकारणातून बाहेर काढा, अशी पण प्रतिक्रिया येईल. ते फार काळ राहणार नाही, पण आता आहे.